दरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आता पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे। कशा प्रकारे शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांच्या माध्यमातून। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार। पूरग्रस्तांसाठी शिक्षण विभागाचाही पुढाकार, पूरग्रस्तांसाठी 1 महिन्याचा पगार देणार। यासह शिक्षक सुद्धा आपला 1 दिवसाचा पगार देणार। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी, राहुल गांधींचंही ट्विट। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून हिंगोलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, भुसेंचा शेतकऱ्यांशी यावेळी संवाद। छगन भुजबळांकडून येवल्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी, महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिले, पंचनामेही सुरू आहेत। या संदर्भात भुजबळांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, शेतकऱ्यांप्रती सरकारची नियत बनवाबनवीची, वडेट्टीवारांची टीका। तर 28 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, वडेट्टीवारांची माहिती। बांधावर जात आहे तर मंत्र्यांनी का सांगू नये, मुख्यमंत्र्यांनी का सांगू नये की तुम्हाला एवढी मदत मिळेल, इतक्या हेक्टरपर्यंत मिळेल। खरं तर यामध्ये सरकारची नियतच ही शेतकऱ्यांना बनवाबनवीची दिसते आहे। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी दादा सरकारमध्ये लाडक्या बहिणींवर उपकार करतोय अशी त्यांची मुजोरी। आमदार फोडायला पैसे असतात, शेतकऱ्यांसाठी नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची अजित पवारांवर टीका। 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार लपवण्याकरता तुम्ही स्वतःचा पक्ष, स्वतःचा परिवार बाजूला ठेवून आलेला आहात। तुमच्याजवळ पैशाचं सोंग कसं आणायचं, पैसे कुठे ठेवायचे आणि पैसे कसे उभारायचं याची सर्वात जास्त चांगली माहिती अजित पवारांनाच आहे। पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात, तर अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार। त्यानुसार आता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत, तर दुधाळ जनावरं दगावल्यास 37,000 रुपये, 500 रुपये त्यांना मदत दिली जाणार। लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर। मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार।